फ्रूट्स. मित्रांनो, फ्रूट्स हे आपल्याला नेचरकडून मिळालेलं एक गिफ्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे 90% पेक्षा जास्त लोक फळांना चुकीच्या पद्धतीने खातात. कदाचित तुम्ही सुद्धा खात असाल आणि हेच कारण असतं. बरेच जण खूप फळं खातात पण तरीही त्यांना त्याचा फायदा होत नाही. का होत नाही? कारण त्यांना फळं खाण्याची योग्य पद्धतच माहिती नसते. बघा, एखादी गोष्ट कितीही पौष्टिक असू द्या, जर आपण ती योग्य प्रकारे नाही खाल्ली ना तर आपण तिचा फायदा घेऊ शकत नाही. आणि हेच कारण असतं बऱ्याच जणांना फळं खाल्ल्याने फायदा तर होत नाही, उलट ते स्वतःचं नुकसान करून घेतात. त्यांना स्किन ॲलर्जीज होतात, डायजेशन त्यांचं व्यवस्थित होत नाही, त्यांचे केस पांढरे व्हायला लागतात. बऱ्याचशा प्रॉब्लेमला त्यांना फेस करावं लागतं आणि त्यांना याचं कारण सुद्धा कळत नाही. आणि सगळ्यात जास्त पौष्टिक असणारे फळं, त्यांच्यातून सुद्धा जर आपण फायदा घेऊ शकत नसू तर याहून जास्त दुःखाची गोष्ट आणखी काय असू शकते. म्हणून जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल फळं खाण्याची योग्य पद्धत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघा, या गोष्टीने काहीच फरक नाही पडत की तुमचा फिटनेस गोल काय आहे, तुम्हाला जाड व्हायचंय की बारीक व्हायचंय, काहीच फरक नाही पडत. फळं तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मदत करतात. फळांमधून तुम्हाला भरपूर न्यूट्रियन्स मिळतात आणि फळं नेहमीच आपल्या डाएटमध्ये असायलाच हवेत. पण काय असतं ना, फळं खूप हेल्दी असतात, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मी त्याला जेव्हा पाहिजे जसं पाहिजे तसं खाऊ शकतो. आणि याच कारणामुळे आपल्याला फायदे होत नाही, नुकसान होतात. आणि म्हणूनच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की मी तर नेहमी हेल्दी खातो, मी तर फळं खातो, तरीसुद्धा मला प्रॉब्लेम्स का होतात. त्याचं कारण हेच असतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाताय. आणि म्हणूनच बऱ्याच जणांना फळं खाऊनसुद्धा बाहेरच्या सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर 6 कारणं शेअर करणार आहे. तुम्ही कशाप्रकारे फळं चुकीच्या पद्धतीने खाताय आणि कशाप्रकारे तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने खाऊन त्यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. या व्हिडिओला पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की तुम्ही केव्हा, कधी, कसं आणि कोणतं फळ खाल्लं पाहिजे, जेणेकरून तुम्ही फळांमधून मॅक्सिमम बेनिफिट्स घेऊ शकाल. चला तर सुरू करूया. नंबर 1, आपण सगळ्यात पहिली चूक काय करतो माहिती आहे? ती म्हणजे फळांना जेवणाच्या नंतर खाणं. बरेच जण जेवण झाल्यानंतर फळं खातात, कारण बऱ्याच जणांना जेवणानंतर गोड खावंसं वाटतं आणि मग ते फळ चूज करतात, फळ खाऊन टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे असं करून तुम्ही तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर गडबड करत असतात. हो, आता समजा तुम्ही 2 चपाती खाल्ली आणि त्यानंतर फ्रूट खाल्लं तर प्रॉब्लेम होईल. असं का होईल? कारण फ्रूट्स हे लवकर पचतात, फ्रूट्स पचायला हलके असतात. पण तिकडेच 2 चपातीला पचायला वेळ लागेल ना, कारण चपाती पचायला जड असते. होतं काय की फ्रूट्स खाल्ल्यानंतर काही वेळानेच पोटाचा रस्ता इंटेस्टाईनकडे जातो, पण यावेळी असं होणार नाही. का? कारण तुम्ही चपाती आणि फळाला एकत्र खाल्लंय आणि मग यामुळे फळ जसंही चपातीच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल ते सडायला लागेल. असं का? तर ते फर्मंट व्हायला लागतं. आणि हेच रिझन असतं ज्यामुळे तुम्ही बऱ्याचशा लोकांकडून ऐकलं असेल की अरे यार, संत्री खाताच ना माझं पोट फुलायला लागतं, केळी खाल्ली ना की लगेच माझ्या पोटात गडबड होते. बघा, म्हणून प्रत्येक फळ हे जेवणानंतर खाणं योग्य नसतं. नेक्स्ट पॉईंट, फळांना कापून नंतर खाण्यासाठी स्टोअर करून ठेवणं. फ्रीजमध्ये कापून फळं ठेवून देणं आणि ती नंतर खाणं. बघा, आजकालच्या धावपळीच्या युगात बरेच जण चालता फिरता खातात. बरेच जण स्वतःसाठी काही फळं कापून टिफिनमध्ये भरून स्वतःसोबत बाहेर घेऊन जातात नंतर खाण्यासाठी, किंवा बरेच जण कापून फ्रीजमध्ये ठेवून देतात. फळांना एकदा कट केल्यानंतर 20 मिनिटाच्या आत त्यांना खाऊन घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यांचे न्यूट्रियन्स कमी व्हायला लागतात. इतकंच नाही तर फ्रूट्स हे मोस्टली अल्कलीन असतात, त्यामुळे जास्त वेळापर्यंत ठेवल्याने आपण ज्यावेळी त्यांना खातो त्यावेळी आपल्या पोटात ॲसिड व्हायला लागतं. आणि असं रोज रोज केल्याने कालांतराने आपलं ब्लड ॲसिडिक व्हायला लागतं, ज्यामुळे आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स होतात, आपले केस व्हाईट व्हायला लागतात. बऱ्याच जणांचं हेअरफॉलचं कारण सुद्धा हेच असतं. बघा, ही खूप छान गोष्ट आहे की तुम्ही फळं तुमच्याबरोबर कॅरी करतात, बाहेर घेऊन जातात, स्नॅक म्हणून तुम्ही फळं खातात. नक्कीच खा, पण त्यांना पूर्ण कॅरी करा, कापून ठेवू नका. तिसरा पॉईंट, लोकल फ्रूट्स न खाणं. बघा, आपल्याला असं वाटतं की जे विदेशी फळं आहेत ना तेच खूप छान आहेत. विदेशी कपड्यांप्रमाणे विदेशी फळंसुद्धा आजकाल फॅशनमध्ये आहेत. आजकाल भारतीय सुपर मार्केटमध्ये किवीज, बेरीज, ॲव्होकॅडोज हे 7 समुद्र पार होऊन आलेले फळं आपण खातो. मार्केटमधून बरेचसे जण हेच फ्रूट्स विकत घेतात. हे फळं खूप महाग असतात, तरीही बरेच जण विकत घेतात. का माहिती आहे? कारण असं वाटतं की हे खूप पौष्टिक असतात. माहिती आहे ते पौष्टिक असतात सुद्धा, पण त्याहून जास्त पौष्टिक आपल्याकडची फळं असतात, जी आपल्यासाठी चांगली असतात. पण हे मार्केटिंगमुळे कुठेतरी आपल्या डोक्यात भरलं गेलं की तेच फळ पौष्टिक असतात.
पण खरं तर जे फळं लोकल असतात, पूर्ण पिकलेले असतात आणि जे ज्या सीझनमध्ये येतात त्या सीझनमध्ये आपण खाल्ले ना, तर त्या फळांपेक्षा चांगले फळं आपल्यासाठी कोणतेच नसतात. बघा, हे किवीज वगैरे न्यूट्रिशन्स नाही तसं काहीच नाही आहे, त्यांच्यातही न्यूट्रिशन्स आहेत, पण हे तिथल्या लोकांसाठी जास्त फायद्याचे आहेत जिथे हे फळं उगवले जातात. बाकी आपल्यासाठी केळी, संत्री, पपई, आंबा हेच फळं खूप चांगले असतात. बघा, सगळ्यात जास्त बेस्ट तेच फ्रूट्स असतात जे सीझनमध्ये येतात. ज्या सीझनमध्ये जे फ्रूट जास्त येतं ना, ते फ्रूट जास्त खा, ते तुम्हाला जास्त फायदा देईल. पुढची चूक जी आपण करतो, फळं खाणं सोडून फळांचा ज्यूस पितो. बघा, ज्यूस पिणं चुकीचं नाही आहे, पण प्रत्येक वेळी फळं अवॉइड करून फळांचा ज्यूस पिणं असं करू नका. फ्रूट ज्यूस पिणं ठीक आहे, पण डायरेक्ट फळ खाणं हे खूप जास्त चांगलं असतं. बघा, जेव्हा आपण फ्रूट ज्यूस पितो ना, त्यावेळी आपण फळाचा सगळ्यात जास्त मेन पार्ट वाया घालवतो, तो म्हणजे डायटरी फायबर. बघा, तुम्हाला माहितीच असेल की डायटरी फायबर हे आपल्या डायजेशनसाठी किती जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो ज्यावेळी मिक्सीमध्ये ज्यूस तयार होतो ना, त्यावेळी त्याचे बरेचसे न्यूट्रियन्स हे संपून जातात. म्हणून होऊ शकेल तर डायरेक्ट फळच खा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तरीही तुम्हाला फ्रूट ज्यूसच प्यायचा असेल तर फ्रेश फ्रूट ज्यूस प्या, लगेचच तयार झालेला डब्बाबंद पॅकिंग असलेला फ्रूट ज्यूस विकत घेऊ नका. कारण असे काही मार्केटमध्ये आजकाल ज्यूस मिळतात ज्यामध्ये न्यूट्रिशन्सच्या नावाखाली काहीच नसतं. आर्टिफिशियल कलर्स टाकलेले असतात, प्रेझर्वेटिव्स टाकलेले असतात, फ्लेवर्स ॲड केलेले असतात. नंबर 4, फळांना दुधाबरोबर खाणं. बघा, आपल्याला असं वाटतं की फळ आणि दूध यांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, पण हे चांगलं नाही आहे, हे चुकीचं आहे. आणि आंबट फळं तर अजिबात नाही, जसं की संत्री, लिंबू हे अजिबात दुधासोबत चालत नाही. असं लगातार केल्याने बॉडीमध्ये उलटे रिॲक्शन व्हायला लागतात आणि ज्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या स्किनवर येतो. आणि काही असे फळं जे पूर्ण पिकलेले असतील, जसं की आंबा असेल, खजूर असेल, यांना तुम्ही कधी कधी दुधाबरोबर घेऊ शकता. आता सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट, रात्री फ्रूट्स खाणं, संध्याकाळनंतर फ्रूट्स खाणं. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की फ्रूट्स हेल्दी आहेत तर त्यांना केव्हाही खाल्लं जाऊ शकतं, पण आयुर्वेदानुसार फळांना सूर्यास्तानंतर नाही खाल्लं पाहिजे. कारण फ्रूट्स हे गार असतात आणि आपलं शरीर संध्याकाळनंतर त्यांना पूर्णतः पचवू शकत नाही. आणि रात्री फ्रूट्स खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटीसुद्धा होते, ज्यामुळे बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही. म्हणून तुम्हाला फ्रूट्स खायचे असतील तर संध्याकाळी 6 वाजेच्या आधीच खा. तर मित्रांनो, ह्या होत्या काही कॉमन मिस्टेक्स ज्या बरेच जण फळं खाताना करतात. चला आता जाणून घेऊया की कधी, कसं आणि कोणतं फ्रूट खाल्लं पाहिजे जेणेकरून आपल्याला पूर्ण फायदे मिळतील. फळ केव्हा खाल्लं पाहिजे, तर फळं खायची योग्य वेळ आहे सकाळची वेळ. जर तुम्ही नाश्त्याच्या काही वेळाआधी फळं खायची सवय लावली तर यामुळे तुमची बॉडी डिटॉक्सिफाय होईल. तुम्ही फळांना तुमच्या नाश्त्याच्या आणि जेवणाच्या मधला जो टाईम असतो त्यामध्ये स्नॅक म्हणून खाऊ शकता. आता फळं कशी खाल्ली पाहिजेत, जसं की आपण बघितलं, जर तुम्हाला फळांचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर फ्रूट ज्यूस पिण्याऐवजी डायरेक्ट फ्रूट खा. आणि जरी तुम्हाला ज्यूस प्यावा लागत असेल तर तो फ्रेश फ्रूटचाच प्या. आणि ज्यूस पिताना सिप सिप करून प्या, डायरेक्ट गटागट पिऊ नका. आता कोणतं फ्रूट खाल्लं पाहिजे, बघा, जे सीझनमध्ये येतं ना ते फ्रूट खाल्लं पाहिजे. म्हणजे तुमच्या घराच्या 200 ते 300 किलोमीटर दूर जे फळं तुम्हाला मिळतील ना ते फळं खा.